आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। श्री अनंतपाळ वाचनालयास 51,000 रुपये मदतीचा हात, आवाळे परिवाराचा आदर्श उपक्रम। शिरूर अनंतपाळ शहरातील श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयास शिरूर अनंतपाळ येथील आवाळे परिवाराचे मार्गदर्शक LB आवाळे यांची वाचन व साहित्याप्रती असलेली आवड यांचा आदर्श घेऊन छत्रपती संभाजीनगर हायकोर्टातील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट गिरीश आवाळे यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनात आवाळे परिवाराच्या वतीनं श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयास 51,000 रुपयांचा धनादेश वाचनालयाचे सचिव डॉक्टर राजकुमार बोपलकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला। यावेळी मंचावर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागोराव कुंभार, ॲडव्होकेट संभाजीराव पाटील, प्रभाकर कुलकर्णी, डॉक्टर मंथन भातांब्रे, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष LB आवाळे, गुरुनाथ सिद्धाळकर, तसेच आवाळे परिवाराचे सदस्य इंजिनियर योगेश आवाळे, महादेव आवाळे, संजय आवाळे, अमर आवाळे, गुडेराव आवाळे, सिद्धेश्वर आवाळे, वैभव आवाळे, नितीन आवाळे, विशाल आवाळे, पिंटू आवाळे, ऋषिकेश आवाळे, अजय आवाळे, महेश आवाळे आदी सदस्य उपस्थित होते। यावेळी आवाळे परिवाराचे सदस्य महादेव आवाळे यांनी सांगितलं की आमच्या परिवाराचे मार्गदर्शक LB आवाळे अण्णा हे आजपर्यंत साहित्य, शिक्षण तसेच नागरिकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कायम कार्य करत आहेत। त्यांच्याच कार्याचा आदर्श घेऊन आवाळे परिवाराच्या वतीनं श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयास 51,000 रुपयांची मदत केली आहे। या माध्यमातून शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके तसेच अनेक थोर विचारवंत ज्यांनी समाज कल्याणासाठी लिखाण केले असे पुस्तके व ग्रंथ घेण्यासाठी सहकार्य व्हावं व शहरात वाचन संस्कृती वाढीस लागावी ही परिवाराची भावना व्यक्त केली।